परीच म्हणतेस ना ग मला. अगं पण मी तुला आई तरी कसं संबोधू ग. अगं कुणी कुणाला उगाच भेटत नसतं, तर त्यात जन्मोजन्मीची ऋणानुबंधन असतात. आपल्यातही असे ऋणानुबंध आहेत का ग? सांग ना ग आई, ज्याने आपण भेटलोही आणि दूर आलोही. असो, कालच बाबांचं आणि तुझं बोलणं चोरून पोटातच ऐकलं ग. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना ग माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना ग आई, सांग ना. बाबा, हो बाबा, तुम्हाला आवडते ना लेक माझी लाडकी पाहायला? सांगा ना हो बाबा. बाबांची मुलं लाडकीच असतात ना हो. सांगा ना हो बाबा. बाबा, तुम्ही आईला का दवाखान्यात घेऊन गेला होतात हो? तिथे किती मोठमोठ्या मशीन होत्या आणि मी त्यात किती छान दिसत होती ना. सांगा ना हो बाबा. बाबा, सांगा ना हो बाबा. आजी तू आईला का दिलंस ग ते औषध? किती कडू होतं ते. आजी तू पण एक मुलगी म्हणून जन्माला आलीस ना, तर माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? सांग ना ग आजी. आई तू का घेतलंस ग ते औषध? किती कडू होतं ते. मला त्याचा त्रास होत होता ग. अगं आई, मला गुदमरून येत होतं. आई, जन्माला घालून तर बघ एकदा. तुझेच रूप तू माझ्यात पाशील अनेकदा. तुझेच रूप तू माझ्यात पाशील अनेकदा. मी मुलगी, बहीण, पत्नी तर कुणाची आई. मग मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई? सांग ना ग आई, का ग तुला घाई? आई, मला समजते तुझी कोंडी, तुझी घुसमट, पण मी मुळीच त्रास देणार नाही ना ग. खर्चाचं म्हणशील तर मी मुळीच त्रास देणार नाही. मला नवीन कपडे नको. मी ताईचे जुने कपडे घालीन, शाळेत जाईन, ताईचे जुने दप्तर वापरेन, ताईची जुनी खेळणी खेळेन. मला काहीच नको. आई आता तूच सांग, उद्या मला काढून टाकायला तू दवाखान्यात जाणार आहेस? याचा आनंद मानू, याचा दुःख मानू, की तू काही क्षण माझ्या समोर आहेस याचा आनंद मानू? सांग ना ग आई, सांग ना. नुसतं स्त्री गुण हत्या थांबून काय होणार? मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? अशा वेळी मला गजर व्हावं वाटतो. या झोपलेल्या मनातला हा लढा माझ्या अस्तित्वाशी सांगायचा आहे मला. माझ्यातल्या अफिकाला आणि रेणुकाला सुद्धा, की आजपर्यंत आपण नटलो त्यात आपण खरंच समाधानी आहोत का? नाही ना. चला तर मग मोडून टाकूयात अन्यायी अत्याचारी मनगटे. चला तर मग मोडून टाकूयात अन्यायी अत्याचारी मनगटे. काढून टाकूयात अंगावरील अलंकाराचाच म्हणजेच बंधनाचा सार. काढून टाकूयात अंगावरील अलंकाराचाच म्हणजेच बंधनाचा सार. तर आता रडायचं नाही, तर आता लढायचं. ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते. पिंजऱ्यात आता फडफडू नकोस, पेटून उठ तू रडू नकोस, पेटून उठ तू रडू नकोस. या जमानातल्या दुर्योधनांच्या औलादीची कमी नाही. या जमानातल्या दुर्योधनांच्या औलादीची कमी नाही. वाचवायला